आजचं राजकारण हे वाटाघाटीचं राजकारण आहे। एकीकडे स्टेटमेंट त्यांच्या विरोधात दिले जाते, 70,000 कोटीचा घोटाळा झाला व एकीकडे लगेच त्यांना सामील करून लगेच त्यांना संधी दिली जाते व लोकप्रतिनिधी केले जाते। आणि अशी लोकप्रतिनिधी जर देश जर आम्हाला राज्यामध्ये देत असेल तर आम्ही राज्यातून काय विकास होईल याची अपेक्षा करावी। सगळे खाजगीकरण होत चाललंय, नोकऱ्या संपत चाललेला आहे, रोजगार आणखी बेरोजगार होत चाललाय, यांना रोजगाराची हमी नाही। सरकारचं फक्त एवढंच धोरण आहे, 5 किलो तांदूळ द्या, 5 किलो ज्वारी द्या, 5 किलो साखर द्या, फुकटचं खाऊ घाला आणि राज्य करा। आपले मुलं हुशार असून पण आपल्या लेकरांना आरक्षण नाहीये, आपल्या लेकरांना चांगले मार्क असून त्यांना कुठल्या सुविधा घेता येत नाहीयेत। आता माझ्या मुलाला MBBS ला जायचं होतं पण मार्कामुळेच आपल्याला तिथे आपण कमी पडलो ना। घर चालत नाही सर, काम लागलं ठीक नाही ते लागत नाही, उपास राहावं लागते का सर, एक उपास राहावं लागते सर। विषय एक सुंदर लेकराचे शिक्षण कसे करावं सर? आमच्यासाठी का करते सरकार? काही करू शकत नाही। मग आमच्यासाठी करायला पाहिजे की बाबा हे गोरगरीब आहेत कसे पोट भरतात, याला घर किरायाचं होतं, घर किराया आम्हाला काम 2 दिवस 3 दिवस लागते, 400-500 रुपये भेटते, घर चालवावं की लेकर बाळा जगवावं की शिक्षण शिकवावं। मग काय याच्यासाठी काय करायला पाहिजे? सरकारनं नियोजन ठेवायला पाहिजे। रोजगार हमीची योजना आहे ना, त्याच्यामध्ये काहीतरी दिले पाहिजे आम्हाला। पिंपळगावातून 6 वर्षाची जर मुलगी सुरक्षित नसेल तर येणाऱ्या काळात मुली खरंच सुरक्षित आहेत का, हा माझा पहिला प्रश्न येते। आणि जर असंच आळा जर बलात्कारांना किंवा आरोपींना आपल्याला शिक्षा कडक कारवाई करायची असेल तर तरतुदीमध्ये अजून कडक शाश्वती दिल्याशिवाय येणाऱ्या लोकसभेमध्ये स्त्रियांचा मुद्दा, स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा जर तुम्ही उचलला नाही, येणारा काळ तुमच्यासाठी अवघड असणार आहे। मी आहे नांदेडचा क्रीडा संकुलन आहे इथं, आणि इथं एक चहाची दुकान आहे। इथं सर्व वकील, डॉक्टर, सर्वसामान्य जनता इथं रोज मॉर्निंग वॉक करण्यासाठी येतात आणि इथं चहा पितात। आपण जाणून घेऊया 2024च्या जे लोकसभा आता होणार आहे त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया काय मत आहे त्यांचं। माझ्यासोबत एक डॉक्टर सुद्धा पण आहेत। डॉक्टर साहेब, काय वाटतं तुम्हाला, खासदार कोण आहे आपला आणि विकास झालाय का, आणि काय तुमच्याकडून अपेक्षा आहे? विकास तर सगळ्यांना खूप अपेक्षित असतो पण त्या पॅरामीटरवर सगळेच उतरत नाहीत, पण बऱ्यापैकी विकास सध्या पूर्ण भारत देशात आपण पाहत आहोत आणि खूप चांगलं कार्य चालू आहे। पर्टिक्युलरली रोड आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये तर फार चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे आणि पुढे अशीच होत राहील, कारण व्हिजन खूप चांगलं आहे सध्या जे गव्हर्नमेंट आहे त्याचं। आरोग्यासाठी काय सरकारने काय केलंय का? आरोग्याच्या बाबतीत म्हणजे असे काही विशेष पॉलिसीबद्दल मला काही माहीत नाही, पण जे रेग्युलर चालू आहे तेच आहे। थोडा डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट इम्प्लाय झालेला आहे, त्याच्यामुळे थोडीशी सिक्युरिटी फिलिंग आहे हॉस्पिटल्समध्ये। माझ्यासोबत अजूनही दुसरे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की लोकसभेला हे 3 नेते एकत्र येणार का, येऊन लढणार आहेत का? 3 एकत्र येऊन लढतील, जे चांगलं काम करेल त्याची जीत होईल असं मला वाटते। दुसरीकडे उद्धव, शरद पवार आणि काँग्रेस असणार आहे, भारी होणार का? आता देशामध्ये संपूर्ण वारं कुठं चाललं हे तुम्हाला माहिती आहे आणि जास्त विकासावर फोकस केल्यामुळे मला वाटत नाही की कामाला जास्त जनता महत्त्व देतील, त्याच्यामुळे विजय कोणाचा आहे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। माझ्याकडून अजूनही काही लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्यायत। आपल्याला काय वाटतं की मोदी, राहुल गांधी, राम मंदिर, 370 या सगळ्यावर चर्चा व्हायला काय वाटतं? सर्वांवर चर्चा या अगोदर सर्व ठिकाणी झालेली आहे, सार्वजनिक पद्धतीने झालेली आहे, परंतु मुद्द्यावर कोणीही पोहोचून कुठली ॲक्शन होती असं आतापर्यंत बघायला भेटत नाहीये व मुद्देसूद राजकारण जे पूर्वी चालत गेलं ते आता काही उरलेलं नाहीये। आजचं राजकारण हे वाटाघाटीचं राजकारण आहे। एकीकडे स्टेटमेंट त्यांच्या विरोधात दिले जाते, 70,000 कोटीचा घोटाळा झाला व एकीकडे लगेच त्यांना सामील करून लगेच त्यांना संधी दिली जाते व लोकप्रतिनिधी केले जाते। आणि अशी लोकप्रतिनिधी जर देश जर आम्हाला राज्यामध्ये देत असेल तर आम्ही राज्यातून काय विकास होईल याची अपेक्षा करावी व हे सगळा विकास फोल आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी फोल आहेत। आणि आता होणाऱ्या जे 2024च्या निवडणूक आहे ते पूर्ण प्रीसेट आहेत, त्यामुळे हे किती चांगले लोक एकत्र आले तर प्रीसेट निवडणुकीला तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण सर्व सरकारचे सर्व नुमाइंदे हे त्यांच्या हातात आहेत। आणि आजच्या घडीला बघतो आपण की कुठल्याही राज्यामध्ये की तुम्हाला बघतो की आज तुमच्या मीडियाने सुद्धा दाखवलेलं वातावरण 3 राज्यामध्ये कुठल्या पक्षाचे होते व आले रिझल्ट कुठल्या पक्षाचे, कारण हे लोकशाहीला घातक आहे।
व येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्ग आज सुद्धा फेलोशिपवाले PhD वाले सगळे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. आज त्यांचे प्रश्न कोणाला लक्षात घ्यायला तयार नाही. आरोग्याचा विषय काढला तर आरोग्य मंत्र्याला आरोग्यामधल्या विषयाच्या खोलवर माहिती सुद्धा कुठल्याच गोष्टीची नाही. इतके दुर्दैवी अवस्था सध्या झालेली आहे. माझ्यासोबत अजूनही एक व्यक्ती आहे, त्यांच्या जाणून घ्या. काय वाटतं आपल्याला महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकार यांच्यावर तुमचं मत काय? छान चाललंय, रामराज्य आलंय आणि सगळेजण खुश आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भरपूर सुधारणा झालेली आहे, त्यामुळे छान चाललंय. येणार लोकसभेला काय? लोकसभेसाठी रस्ते, पाणी, निवारा हे मुद्दे महत्त्वाचे नसतात. सर्वात महत्त्वाचं असतं राष्ट्रीय सुरक्षा आणि विश्वस्तरावर आपलं स्थान. ते आपण प्राप्त केलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आपण पूर्णपणे प्राप्त केलेली आहे. मोदीजींचं जे स्थान आहे आता ते अढळ आहे आणि ते राहणार आहे. नांदेडचा विकास झालाय का? तुम्हाला काय वाटतं? होत आहे. 35 वर्ष झाले, 35 वर्षात हळूहळू होतच आहे. काय अपेक्षित आहे? काय अजून होईल, काय राहिलं? अजून सगळीकडे काम चालूच आहे आणि होईल, पूर्णपणे होईल, पूर्ण खात्री आहे. माझ्यासोबत अजूनही काय व्यक्ती आहे. तुम्हाला काय वाटतंय ह्या लोकसभेचा 2024 लोकसभेला कोण होणार सरकार? सध्या एकंदरीत जर वातावरण बघलं तर 2024ला सक्षम असा नेता महाराष्ट्रामध्ये मला एकच वाटतो, तो म्हणजे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. म्हणजे यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना आणि समाजाला घेऊन आणि मुद्देसूद असं मानणारे विषय सगळे आणि लोकशाहीसाठी परिपक्व असा एकच नेता असं मला वाटतो, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे की सगळ्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी खंबीरपणे थांबावे. या सरकारनं काय नाही, या सरकारमध्ये सर्व आता बघताय तुम्ही, आता सर्व जेवढेही आता पहिले सरकारी जे होते इन्फ्रास्ट्रक्चर सगळे खाजगीकरण होत चाललंय, नोकऱ्या संपत चाललेला आहे, रोजगार आणखी बेरोजगार होत चाललाय, यांना रोजगाराची हमी नाही. सरकारचं फक्त एवढंच धोरण आहे, 5 किलो तांदूळ द्या, 5 किलो ज्वारी द्या, 5 किलो साखर द्या, फुकटचं खाऊ घाला आणि राज्य करा. हे सरकारची नीती सगळ्यात धोकादायक आहे. ही लोकशाहीसाठी खूप मोठा धोकादायक विषय आहे. लोकांना आळशी बनवण्याचं काम चालू आहे. अजूनही माझ्यासोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. एक मिनिट उठा ना. काय म्हणजे हे सरकारमध्ये व्यापार करतात लोक, व्यापार होत आहे का? काय व्यापार होत आहे, पण GST मुळे थोडस लहान व्यापाऱ्यांना त्रास होतोय. बाकी सगळं रामराज्य एकदम बेस्ट आहे, एकदम काही नाही. या येणाऱ्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये BJPच यावी अशी आमची इच्छा आहे. का? कशामुळे? विकास, रस्ते आणि रेल्वे हे जे त्यांचं चालू आहे आणि ते बेसिक माणसाला पाहिजे त्या गरजा पूर्ण होत आहेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण होते. त्याच्यामुळे असं वाटतंय की आधी कधीही न पाहिलेले रस्ते आम्ही आता शेवटी पाहतो. त्याच्यामुळे असं वाटतं की चांगलं आहे. हो, प्रत्येक बाहेर देशात जेव्हा जसं पाहतो त्याप्रमाणे इथे होत आहे. त्यामुळे असं वाटतं की BJPनेच यावं किंवा BJP जे आहेत त्या लोकांनीच यावं. महिलांच्या म्हणजे गरजा पूर्ण होत नाहीत. आणखी महिला कुठला व्यवसाय, आता मी पण व्यवसाय करते, माझे साडी सेंटर आहे, त्यात म्हणजे मला जितकं पाहिजे तितकं सपोर्ट नाहीये. आता आपण करतो त्याला रिस्पॉन्स पण आपल्याला तितका भेटत नाही. आणि त्यातले ते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुली बाहेर जातात शिक्षणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणखीन सरकारची गरज आहे. मुलगी आपली तिथं सुरक्षित आहे की नाही, आपली आता मुलगी 6-7 तास बाहेर जाते कॉलेजला, तिची बस वेळेवर येईल की नाही त्याची आपल्याला काळजी असते. तर त्याची सोय सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे. सरकारनं बस सेवा दाखवलेली आहे, पण त्याचा काही आपल्याला उपयोग होत नाही ना. आपल्या मुलींसाठी तर आपल्याला पर्सनल बस लावावं लागते. अजून काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे? आता त्याची सोय केली पाहिजे ना. आपल्याला एकतर शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे आपले मुलं हुशार असून पण आपल्या लेकरांना आरक्षण नाहीये. आपल्या लेकरांना चांगले मार्क असून त्यांना कुठल्या सुविधा घेता येत नाहीयेत. आता माझ्या मुलाला MBBS ला जायचं होतं, पण मार्कामुळेच आपल्याला तिथं आपण कमी पडलो ना. त्यांच्यापेक्षा कमी मार्क असून, त्यांच्यापेक्षा कमी विद्यार्थी कमी मार्कवाले असून त्यांनी लागतायत. आपले लेकर हुशार असून ते लागत नाहीत ना. आरक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता आरक्षणाची पण गरज आहे आपल्या मुलांना.
आपण पैसा तर किती पुरवठा करणार आहोत? काय मिळते तेच त्यांना आता म्हणजे आपल्या मुलांना आपल्यासाठी काय गरज आहे त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. चलत नाही, घर चालत नाही सर. काम लागलं ठीक नाही ते लागत नाही, उपाशी राहावं लागते का सर? एका दिवशी उपाशी राहावं लागते सर. विषय एक समजा लेकराचे शिक्षण कसे करावं सर? शिक्षण जगणं, किराया भरणं, लोकांच्या घरी राहणं हे बेकूपणा सर. पण लोक समजा हाड करणं हे जमत नाही सर. पण आता करावं का सर? इलाज नाही, मजबूर आहे सर. फुटपाथवर राहून झोपणं बी सुद्धा योग्य गोष्ट नाही सर. आमची काहीतरी मदत करा प्लीज, हे हेल्प करा सर. केंद्र सरकार तुम्हाला एक विनंती करतो सर, मुख्यमंत्री साहेब, पंतप्रधान साहेब, आमची विनंती करा. नाक्यावर कमीत कमी 500 माणसं राहतात. त्याची विनंती सर. लेबर कार्डला समजा 1100 रुपये 1200 मागायला सर कुठून देईल देतील माणूस? ते आमच्याकडून होत नाही सर. त्यानं आम्ही देऊ शकत नाही, आमच्याकडे रुपये नसते सर. एक तर कमीत कमी भाकर भेटत नाही संध्याकाळी, जिथं आपण देवा कुठून सर? आम्हाला भेटू शकत नाही काहीच. अजून माझ्यासोबत काही कामगार आहेत. काय नाही सर, आम्हाला काय काम लागत नाही, काही नाही. हप्त्यामधून 2 दिवस काम लागते, 3 दिवस काम लागते, 2 दिवस काय काम लागत नाही, काही नाही. आम्हाला 500-600 मजुरी हे, याच्यामध्ये किरायचे घर, काय खावा त्याच्यामध्ये, काय राहावं. रोजगार कुठे भेटते आम्हाला? रोज काय 500-600 रुपये भेटते सर. त्याच्यामुळे 8 दिवसामध्ये 3 दिवस काम लागते, 2 दिवस लागते, लागतच नाही ना काम सर. त्याच्यामध्ये काहीतरी मदत पाहिजे आम्हाला. काहीतरी मदत भेटली तर आम्हाला काहीतरी हे होते. माझ्यासोबत अजूनही कामगार आहेत. विकास रोकडे बोलतो मी. आम्हाला काम 2 दिवस 3 दिवस लागते, 400-500 रुपये रोज भेटते. घर चालवावं की लेकर बाळा जगवावं की शिक्षण शिकवावं. मग काय याच्यासाठी काय करायला पाहिजे? सरकारनं नियोजन ठेवायला पाहिजे. रोजगार हमीची योजना आहे ना, त्याच्यामध्ये काहीतरी द्यायला पाहिजे आम्हाला. 1000-2000 रुपये महिन्या 2 महिन्याला द्यायला पाहिजे. असं नियोजन पाहिजे सरकारचं. सरकार उगाच तुमच्याचे कार्यक्रम ठेवायला येतं. त्याला समजून झालं की लेबराचे काय हालत आहेत ते. आता रोज 100 लोक झोपतात दररोज सकाळी उठून. ते रात्री झोपतात आणि सकाळी उठून कामाला इथे उभं राहतात. काय मिस्त्री लागतात, लेबर लागतात, संडा साफ करावं लागते, काय बी करावं लागतं. त्याच्यामध्ये डेनीचे काम, याची कामं सगळं पूर्ण काम करून तेव्हा 400 नाही तर 300 रुपये देतात लोक. रोजगार वाढवण्यासाठी काय अजून सरकारी शासनाकडून आम्हाला 3000 रुपये महिना पर महिना पाहिजे. कामगार योजना द्यायला पाहिजे सरकारी. तर काहीतरी सरकारचं भलं आहे, नाही तर आम्हाला असं रोडवरच पडावं लागणार आहे. रोजगार कार्ड वगैरे नाही का तुम्हाला? रोजगार कार्ड कुठे द्यायला? कल्याण काम हे द्यायचं पण हे फॅसिलिटी आहे त्यालाच भेटणार आहे. ते गरीबाला नाही भेटणार. ते गरीबाला कधीच भेटणार नाही, गरीबापर्यंत येणार नाही. सगळे ते मोठे लोक आहेत ना VIP, त्याच्याकडे जाणार. ते आमच्या गरीबाकडे येणार नाही. ते गरीब मजदूर आहेत ना पूर्ण. कुठून आलात? आम्ही पूर्ण आलेले. अच्छा, रोजगार हमीसाठी काम करायला. काय सर 500 रुपये रोज पडायला काय? हप्त्यातून 2 दिवस काम. किराया कसं भरावं? काय सरकार MIDC वगैरे काय काढलं? काय नाही, काय नाही, काय नाही. काढ ना ते नाही म्हणजे काय 1100 रुपये 1100-1200 रुपये मागायले. कुठून पैसे काय उरत नाही. काय करायचं? लेकरं शिक्षण उरले आले नाही तुमच्या गाव. माझ्यासोबत अजूनही कामगार आहेत. काका तुम्ही काय कशासाठी इथं आलात? आणि इथं कामासाठी आलो साहेब. इथं काम मजुरी तेवढी लागत नाही, 2-3 दिवस काम लागतं. रूमचं भाडं गव्हर्नमेंट म्हणतं देतो म्हणतात, पण देना झाली तर असं वयाच्या 60 वर्षाच्या समजा 3000 रुपये करून महिना चालू करायचा येतो. आता वयाच्या 70-75 वयात चालू होतं. मी सध्या आता मिस्त्री काम करतो. मिस्त्री काम आता होईना झाले. एखादं पोल्डे राहिले त्यासाठी नको वाटायले. आता त्याचं खालचं काम करायला गेलं हलका तर 100-200-300 रुपये मजूर देतात. त्याच्यावर टिका देत नाही. तर सरकारनं काय करायला काय करायला पाहिजे? आता गरिबीचं हे पाहून आता करायला पाहिजे. आपल्या या वॉर्डामध्ये इकडे आता कल्याणकर साहेब होतं, त्याने आता काहीतरी करायला पाहिजे. ते आपल्या वॉर्डामध्ये एवढे माणसं होतं गरिबासाठी, सगळ्या नाक्यावर रोजगार हमीसाठी रोजगार हमी योजनेचे काही काढलेली होतं. ते लोक काय म्हणतात, एजंट 2000 रुपये भरा, 1500 रुपये भरा, मग तुमचं कागद चालू होईल. काय द्यायला? पेट्या द्यायला येतो, बुटं द्यायला येतं, टेप द्यायला येतो, मापणीसाठी हे एवढं द्यायला साहेब. बाकी दुसरं काही नाही.
तर रूमचं भाडं द्यायला 6,000 5,000 रुपये रूमचं भाडं चालू आहे. हे कुठून देणार आहे? माणसं कसे करणार आहे? 4-4 2-2 5-5 लेकरं आहेत काही काहीला, हे कसे जगवायचे? हे ते नांदेड शहरातील रोजगार जे आहे की कसं आमचं हे संसार चालायचं, कधी केव्हा काम भेटते केव्हा भेटत नाही, अशी त्यांची ही व्यथा आहे. 15 वर्षापासून भाजीपाला विकते. मी भाजीपाला विकता मी कसं आहे, सकाळी 4 वाजता उठून जाते मार्केटला भाव जास्त लागते आणि इथे भाव कमी मागतात. मी कसं काय पोट भरणार आहे? मला काही सवलत नाही. मला सवलत द्यावी सरकारनं, मला मानधन द्यावा गरीबाला. म्हणजे मी कसं झटणार आहे? मला भाजीपाला सुकून जाते, वाळून जाते. मी इथं आले तर भाव म्हणतात की जास्त लायती बाई, मी कसं ऐकणार, कसं पोट भरणार आहे? मुलं बाळा मला काय नाही, मी एकटीच आहे बाई. एक मुलगी होती, लग्न करून गेली माझी. लग्न करून तिची आपल्या घरी सासरी आहे, तुम्ही एकटी आहे. साहेब सरकारनं अजून काय लक्ष द्यायला पाहिजे? सरकारनं लक्ष द्यावं पाहिजे माझ्याकडे. मला सवलत द्यावे महिलांना सवलत द्यावी की म्हणजे असं काही म्हणजे सबसिडी द्यावी, कर्ज आम्हाला माफ करावे म्हणजे तर आमचं पोट भर. नाही तर तुम्ही असं कर्ज देसाल, सगळं फेड करमासाल तर आम्हाला ताकद नाही आमची तेवढी. सरकारनं द्यावा, आम्हाला बी द्यावे. सगळ्याला जसं ओबीसीला देतात तसं आम्हाला बी ओपनला द्यावा. आम्हाला मानधन द्यावा सरकारनं, कर्ज द्यावा, लोन द्यावा, म्हणजे माफ करा आम्हाला. म्हणजे लोन दिलं तरी माफ करावे. आमच्या ताकद नाही फेडण्याची. म्हणजे आमचा काय भाजीपाला वल्ला राहते, केव्हा नासून जाते, केव्हा सुकून जाते, केव्हा वाळून जाते. आम्ही कसं सरकारनं आम्हाला मानधन कसं द्यावं की बाबा याच्यासाठी आम्हाला धंद्यासाठी आम्हाला कर्ज द्यावे. देवा तर देवा म्हणजे आम्हाला माफ करावे, कर्ज माफ करावं की बाबा तुमच्याकडे फेडणं होत नाही. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला महिला सुरक्षित म्हणजे कसं असते म्हणजे आम्हाला पाठिंबा द्यावा सरकारनं. आम्हाला पाठिंबा द्यावा, आम्हाला मदत करावी. आम्ही सगळं निवडणुकीला उभं राहतो, आम्ही पाला हिंडतो त्याच्या संग. आमच्यासाठी का करते सरकार? काही करू शकत नाही. मग आमच्यासाठी करायला पाहिजे की बाबा ह्याने गोरगरीब आहेत, कसे पोट भरताना याला घर किरायाचं होतं, घर किराया. आता मी सध्या आहे नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर आहे. माझ्यासोबत काही वकील लोक आहेत, त्यांच्याशी मत जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? येत्या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यावर चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटतंय? ही जी निवडणूक झाली, खरं तर वकिलांचे बरेच मुद्दे आहेत. नवीन बिल्डिंगामध्ये स्थलांतर होत आहे, तिथे आम्हाला बसण्यासाठीची जागा पाहिजे आणि सिनियर जे वकील्स आहेत त्यांना निदान तिथे एक चंबर तरी आम्हाला पाहिजे. कारण इथे जे या जुन्या बिल्डिंगमध्ये जे हाल झाले वकिलांचे, पार्किंगची व्यवस्था बरोबर नाही आहे, बसण्यासाठीची जागा बरोबर नाही आहे. तर आता हे जे पूर्ण बहुमताने हा पॅनल निवडून आला आहे, तर त्यामुळे कदाचित त्यांना निर्णय घेणं सोपं होईल. वकिलांच्या हितामध्ये जे काही चांगलं होईल ते निर्णय यांनी घ्यावं. मागच्या निवडणुकीत पॅनल आलं नसल्यामुळे कदाचित त्यांनी निर्णय चांगल्या वकिलांसाठी घेऊ शकले नसेल, परंतु यंदा पूर्ण पॅनल निवडून आलेला आहे. लोकसभेमध्ये बुद्धिजीवी वर्ग आहे आणि खरं तर आमचा जो वर्ग आहे इट्स कम्स अंडर द नोबल प्रोफेशन. आज या सर्व वातावरण देशामध्ये जे संपूर्ण सुप्रीम कोर्टाचे जे आमचे वरिष्ठ जे वकील आहेत त्यांनी जे मुद्दे धरून घेतलेला आहे त्या मुद्द्याला आमचा पाठिंबा राहणारच आहे. कारण जेव्हा वकील हा आक्षेप घेत असतो कुठल्याही प्रकरणावर, ईव्हीएम असो किंवा काही असो, तर आम्ही सर्व चौकशी करूनच मुद्द्यांशी बोलत असतो. जे सिनियर ॲडव्होकेट प्राची असेल किंवा जे कोणी असेल त्यांनी जे मुद्दे धरून घेतलेले आहे त्या मुद्द्याला आमचा संपूर्ण असा पाठिंबा राहणार आहे. माझ्यासोबत अजूनही वकील लोक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊयात. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला जे आहे तो मुद्दा म्हणजे आता काय बेरोजगारमुळे जे व्हायला आता ते म्हणजे जे गुन्हेगारी वाढले, जे नवीन वर्ग आहे ते शिकूनही काही त्यांना रोजगार नाही म्हणून ते काहीतरी कृत्य करून गुन्हेगारीमध्ये अडकत आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता किती प्रॉब्लेम्स यायले, सोसायटीमध्ये किती प्रॉब्लेम्स चाललेत. पैसा नाही म्हणून लोक काही कोणतंही कृत्य करून गुन्हेगारीकडे वळत आहेत, त्या गुन्हेगारीकडे पार्श्वभूमीवर चालत आहेत. म्हणून आता त्या बेरोजगार आहे. अजून शिक्षणामध्ये जे चालू आहे सध्या ते शिक्षणचं काही जास्त प्रमाणात हे नाही. कॉलेजेसमध्ये एज्युकेशन बरोबर होत नाही. हे 2-3 मुद्दे आहेत. माझ्यासोबत अजूनही महिला वकील आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. मॅडम, इथं येणाऱ्या लोकसभेमध्ये
काय अशी तुमची भूमिका राहणार आणि तुम्ही मतदान करताना कुठले मुद्दे लक्षात घेऊन मतदान करणार? एक महिला म्हणून, एक वकील म्हणून मला एक सांगू इच्छिते की नुकतीच घडलेली घटना मुदखेड तालुक्यातील पिंपळगाव येथील 6 वर्षाची जर मुलगी सुरक्षित नसेल तर येणाऱ्या काळात मुली खरंच सुरक्षित आहेत का, हा माझा पहिला प्रश्न येते. आणि जर असंच आळा जर बलात्कारांना किंवा आरोपींना आपल्याला शिक्षा कडक कारवाई करायची असेल या तर तरतुदीमध्ये अजून कडक शाश्वती दिल्याशिवाय किंवा येणाऱ्या लोकसभेमध्ये स्त्रियांचा मुद्दा, स्त्रियांचा सुरक्षेचा मुद्दा जर तुम्ही उचलला नाहीत येणारा काळ तुमच्यासाठी अवघड असणार आहे. आणि माझ्या मते निवडणूक ही चालत राहते पण तुमची ही दिशा आणि दशा बदलत जरी चाललेली तर बेरोजगारीचा प्रश्न आलेला आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही मेगा भरती आहे किंवा घोटाळे आहेत या तुम्ही तुमच्या स्वतःच्या मार्फत करेल पण येणारी युवक आणि युवतींची पिढी जर पाहायला गेलं तर सुशिक्षित असून शिक्षित असूनही आम्ही नोकरीवरती आरक्षणाचा मुद्दा घेतला तर 1-2% जर आम्ही माघार येत असेल तर मराठा आरक्षणाचा विषय जो चाललेला आहे तर त्याच्यावरही कुठेतरी या सरकारने किंवा लोकसभेमध्ये मुद्दे उचलून प्रत्येक समाजावर नुसतं मराठा आरक्षणच म्हणत नाहीये, धनगर समाज असेल किंवा इतर समाज असेल जो की आर्थिक निकषावरती असेल किंवा खरंच आज आरक्षणामुळे जर मागे येत असेल तर प्रत्येक लोकसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीत आरक्षणाचा आणि बेरोजगारीचा आणि महिला सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावा हीच मी म्हणेन. माझ्यासोबत अजूनही वकील आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊयात. आपलं म्हणणं आहे तुम्ही जेव्हा निवडणुकीचं मतदान करता कोणत्या मुद्द्यावर तुम्ही लक्षात ठेवता? मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी ॲडव्होकेट जगजीवन भेटे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक मूलभूत प्रश्न आमच्या मित्रांनी उपस्थित केलेले आहेत ते सत्य आहे. मी विशेष करून महाराष्ट्रामध्ये वकिलांच्या बाबतीत बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये वकिलांची संख्या 15 लाखाच्या जवळपास आहे. परंतु वकिलांच्या बाबतीमध्ये कुठल्याही सरकारची, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा आमचे लोकप्रतिनिधी असेल ते कुठल्याही मुद्द्यामध्ये वकिलांच्या हितासाठी कुठे लोकसभेत कोणतेही बिल आणत नाहीत. वकिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे. त्यानंतर न्यू कमर्स जे आहेत, न्यू ज्युनियर्स वकील्स आहेत त्यांच्या स्टायपेंड बद्दलही कोणी बोलत नाहीये. आणि पेन्शन्स आहेत, मेडिकल प्रॉब्लेम आहेत. दिल्ली सारखं सरकार जे केंद्रशासित आहे तिथं ज्युनियर्सला स्टायपेंड आहे आणि मेडिकल क्लेम आहे. एखादा वकिलाचा अपघात काही झाला असेल, अपघातामध्ये तिथे 50 लाख रुपयापर्यंत त्यांना मदत मिळते. आणि डेथ क्लेम आहे ती 1 कोटीच्या जवळपास आहे. आणि युपीचं उदाहरण घ्या, तेलंगणाचं उदाहरण घ्या, विविध राज्यामध्ये कर्नाटकाचं उदाहरण घ्या की विविध राज्यामध्ये त्या सरकारने आपापल्या पर्यायाने वकिलांच्या पूरक हितासाठी कार्य केलेलं आहे. त्यांच्या अजेंडामध्ये ते कार्य काम ठेवलं. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, लोकसभेमध्ये हे आमचे लोकप्रतिनिधी जे की वकील हा सर्वसामान्याचा दैवत आहे. जर लोकप्रतिनिधी उद्या कायद्याच्या कचाट्यात अडकला असेल आणि सर्वसामान्य माणूस कायद्याच्या कचाट्यात अडकले तर त्याच्यासाठी धावून जाणार हा वकील आहे. वकील हा समाजाचा मूलभूत घटक आहे. म्हणून वकिलांचे प्रश्न जेव्हाही घेऊन मार्गी लावण्याची गरज आहे. वकील सुरक्षित तर समाज सुरक्षित, समाज सुरक्षित तर लोकशाही सुरक्षित. यासाठी वकिलांचं भलं ज्या गोष्टीकडे सरकार आमच्याकडे लक्ष देईल या मुद्द्यावरच वकील हा पूर्ण सरकारला सहकार्य करेल. हे होते वकील जे की यांनी आपली समस्या मांडलेली आहे. नांदेडहून कोवरचंद म्हणले, मुंबई तक. मी आहे नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जे इथं पूर्ण शेतकरी हे आपला माल आणून इथं विकत असतात. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, जाणून घेऊया त्यांच्यासोबत त्यांची काय प्रतिक्रिया आहे. मामा तुम्हाला काय वाटते गेल्या 5 वर्षात कुठल्या गोष्टींचा सर्वाधिक त्रास? काय नाही, अगोदर मालाला भाव नाही. पहिली गोष्ट मालाला 5 वर्षात भावाची वाढ नाही. हाय त्याच जागेवर आहे. आणि आमचा पहिला प्रश्न की अगोदर उत्पन्न घटलेली आहे, उत्पन्न पहिली घटलेली आहे आणि आता नैसर्गिक आपत्तीमुळे काहीच होईना. आता आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. 6,000वरला भाव कुठे 4,500वर आला. हे असं नाही चालणार. शेतकऱ्यांना आम्हाला भाव द्यायला पाहिजे. शेतकऱ्याला भाव द्यायलाच पाहिजे. शेतकऱ्याला नेमानं सरकारी हिशोबानं भाव द्यायला पाहिजे. त्याचे खताचे भाव वाढले, आमचे का वाढले नाही? त्याची पॅकिंग झाली, त्याचा भाव जागून निघतोय, आमचा का निघत नाही? आमचा निघायला पाहिजे ना. म्हणून आमची शेतकऱ्याची मागणी आहे प्रत्येक वस्तूला आमचा भाव आला पाहिजे, भाव दिला पाहिजे. सरकारनं भाव दिला पाहिजे. माझ्यासोबत अजूनही शेतकरी आहेत, त्यांच्या नेमकं काय? विठ्ठल गोविंद गणराज राहणार भालकी. ऐकून घ्या, सगळ्यात जास्त कशाची गरज आहे
का आणि कुठला प्रश्न प्रायव्हेटने सोडवला? सोयाबीनला भाव सरकारनं दिला पाहिजे, कारण परिस्थिती अशी आहे की 5 बॅगचं जर औषधी नेलं तर 5,500 रुपये नुसतं औषधी लागाले, खताचं पोतं नेलं तर 1,500 रुपये लागालेत, बॅग जर नेली तर करिश्मा तिला 4,000 रुपये लागालेत. त्याच्यामुळं सोयाबीनला कमीत कमी 6,000 रुपये भाव दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की सोयाबीनला फक्त दिवाळीच्या पिरियडमध्ये 6,000 रुपये भाव होता. 5,500 ते 6,000 रुपये होता, तर आता कुठं 4,650 आहे. तर फार शेतकऱ्यासाठी बिकट परिस्थिती आहे. कसं हे प्रश्न कसं सोडवायला पाहिजे? नाही सरकारनं आता हे प्रश्न सोडवायलाच पाहिजे, कारण परिस्थिती कशा प्रकारे सोडवायला पाहिजे? नाही भाव शेतीमालला हमी भाव दिला पाहिजे, हमी भाव दिला पाहिजे. तेलाची आयात व्हायली म्हणून आता हे सगळं नुकसान व्हायलंय आमचं शेतकऱ्याचं. सरकारने याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. माझ्यासोबत अजूनही काही शेतकरी आहे. मामा काय सांगणार तुम्ही? किती एकर शेती आहे तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? 12 एकर. काय पिकवलं तर काय काय अडचण काय ऊस भाव नाही काय, सोयाबीन यायला खताचे भाव वाढावे, पुन्हा ते लाईन पाहिजे, मेन गोष्ट लाईन पाहिजे. 24 तास वीज पाहिजे, दिवसा पाहिजे. सरकार देत नाही का? सरकार कुठे देते? संध्याकाळी आले. काय कसं काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? आता काय करायचं लागेल? काय खायला काहीतरी करावंच लागेल. का कसं पीक कोणतं होतं तुमचं? पीक सगळं सोयाबीन आहे, ऊस आहे, हळद आहे, सर्व आलेलं होतं. आलेलं आहे. निसर्गानं केलं. आता सोयाबीन पुढे समजा इतकं चांगलं होतं आधी, 50च्या जागी 25 कटी झाली. कशामुळे? रोगामुळे. पाऊस नाही. जरा पाणी यायचं संध्याकाळी भिजत काय सरकारनं काय करायला पाहिजे? सरकारने याला भाव द्यायला पाहिजे, त्याचे भाव कमी करायला पाहिजे. पीक विमा भेटायला मला नाही भेटला. केवायसी झाली की नाही? केवायसी ऑनलाईन कुठेच होईना आली. फार शेतकऱ्याला याच्यासाठी त्रास आहे. बँकेत जा तर फॉर्म भरून द्या, ते सुद्धा करणं आलेत लवकर, आणि फार त्रास आहे त्या केवायसाठी. शेती सुविधा केंद्रावर जा, नेटवर्क नाही म्हणाले. फार त्रास आहे त्या गोष्टीचा. हे होते माझ्यासोबत शेतकरी, यांची ही व्यथा मांडलेली आहे. मी आता सध्याला शासकीय विश्रामगृहात आहे आणि माझ्यासोबत एक विचारवंत पत्रकार आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊया आपण या मत. दादा, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटाफुटीनं काय वाटते आपल्याला? राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीरता पाठीमागे कोण आहे याची संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला जाणीव आहे. राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा जोरदारपणे झाली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सत्तेच्या पायऱ्या चढण्यासाठी काँग्रेसला सर्वात मोठा एक संधीचा मार्ग दिसतो. कारण काँग्रेस आतापर्यंत फाटाफुटीच्या मार्गावर म्हणावे तेवढ्या प्रमाणात गेलेली नाही. त्यामुळे काँग्रेसला उभारणी घेण्यासाठी राज्यामध्ये मोठी संधी आहे. माझ्यासोबत अजूनही काही पत्रकार आहेत. त्यांच्या जाणून शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार, तुमचं काय मत? तुमचं काय? नाही, सध्याला तर हे जे आता जे सरकार चालू आहे तिघांचं सरकार सगळ्यांनाच माहिती आहे की ईडीचा दबाव आणून या शिवसेना गटाला आणि राष्ट्रवादीच्या गटाला फोडून यांनी राजकारण करून आपली सत्ता प्राप्त केलेली आहे. आणि केवळ ईडीची धाक दाखवून हे जर सध्याला केले असले तरी आता यांनी जर स्वतःच्या प्रयत्नातून जनतेपर्यंत गेले तर थोडा बहुत फरक पडेल. आणि याच्यापेक्षा मला असं वाटतं की हे तिघं इकडे आहेत, ते तिघं तिकडे आहेत, 3-3 झालेले दोन्हीकडे. पण सर्वात मोठा गट जो आहे वंचितचा, बाळासाहेब आंबेडकर आहे. आता बाळासाहेब आंबेडकर जर याच्या तटस्थ भूमिका घेतली तर शिंदे गटाला फायदाच होईल. आणि जर इकडे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा गटासमोर वंचितचा प्रभाव जर झाला तर बिलकुल सांगतो तुम्हाला की ह्या शिंदे सरकारला नुकसान होणार आहे. माझ्यासोबत अजूनही वरिष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. आपण आपल्याला विचारायचं, लोकसभेला हे 3 नेते एकत्र येऊन लढणार आहेत. दुसरीकडे उद्धव, शरद पवार आणि काँग्रेस असणार आहे. कोण भारी पडू शकतो? आता सध्या तर 22 जानेवारीचं वातावरण सगळं देशभर भाजपनं वातावरण तयार केलं आहे. त्याच्यामुळं आजच्या घडीला तर महायुतीचं वातावरण दिसायलंय.
त्यामुळे तो महायुती भारी पडेल, त्यातल्या त्यात महायुतीमध्ये भाजप भारी पडेल आणि त्याचा वाटा जास्त राहील. हिस्सा जागा वाटपामध्ये पण भाजपला जुक्त माप राहील, साहजिक आहे. मोठा पक्ष आहे, बाकी तर छोटे छोटे पक्ष आहेत सगळे. शिवसेना राष्ट्रवादीचं दोन्ही पक्षाचं असं झालं की ते जसं दोन भावाच्या दोन वाटण्या होतात, एका घराचे दोन घरं होतात, एका चुलीची दोन चुली होतात, तसं झालेलं आहे ते. याच्यात फक्त कार्यकर्त्याला 4 कार्यकर्ते जास्त ऍडजस्ट होतील, इकडं 4 जागा, तेवढ्याच जागा इकडच्या शिवसेनेकडून मिळतील, तेवढ्याच जागा दुसऱ्या जो गट आहे, शिंदे गट आहे, त्या शिवसेनेकडून मिळतील. फरक काय पडणार नाही. कार्यकर्त्यांसाठी एक चांगली संधी आहे, परंतु हे फाटाफूट झाली याच्यात मतामध्ये तर नक्कीच त्याचं विभाजन होणार आहे. कोण बदलणार? सांगितलं ना, भाजपचं वातावरण तयार केले भाजपनं आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर ते वातावरण कॅश करायसाठीच लवकर निवडणुका लावायचा भाजपचा प्रयत्न आहे. बघा तुम्ही 22 तारखेचा कार्यक्रम झाल्याबरोबर लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. आता आठवले साहेबांनी सांगितलं ते टेम्पो कायम ठेवणार, त्या वातावरणात ते निवडणूक घेणार लोकसभेची. आणि केंद्रातल्या सरकारला, मोदी सरकारला राज्यातल्या निवडणुकीची काय एवढं इंटरेस्ट नाही. त्यांना फक्त लोकसभेत महत्वाची आहे, लोकसभेत इंटरेस्ट आहे. बाकी 1-2 राज्य आले काय गेले काय त्यांना फार फरक पडत नाही. असं सगळं महाराष्ट्रातल्या राजकारणावर जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जी फाटाफूट जाणीवपूर्वक केली जाते, ईडी बीडी ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्या शासकीय यंत्रणांचा दबाव मोठ्या प्रमाणात वापरला जातो हे आता सर्वश्रुत आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना खेळखीळ झाल्यात आणि भारतीय जनता पार्टीला छोटे छोटे पक्ष संपूर्ण संपवायचे आहेत. या देशामध्ये द्विपक्षीयच निवडणूक व्हावी असं कदाचित त्यांना वाटत असावं, म्हणून त्या छोट्या पक्षाला संपवण्याचं कटकारस्थान सुरू असावं. त्यानंतर जी काँग्रेस शिल्लक आहे किंवा जी काँग्रेस आज लढत आहे तर त्या काँग्रेसनं खरं तर स्वतंत्ररित्या लढायला हवं. कारण निवडणुका येतात, पराजय होतो. गेली 50-60 वर्ष देशावरती आणि राज्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. त्यामुळे 2 निवडणुकांमध्ये काँग्रेस हारली याचा अर्थ ती पूर्ण संपली असं अजिबात होऊ शकत नाही. तर भविष्यात काँग्रेसला मोठी संधी आहे, गरज आहे महाराष्ट्राला काँग्रेसच्या एका सक्षम नेतृत्वाची. जसं 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण, 14च्या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेस सरकार आलं होतं. आताही महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकायची, या पद्धतीने त्यांनी त्यांचे नियोजन करायला हवं. केंद्रामध्ये 2024 निवडणुका भाजप जिंकल यात काही वादच नाही. कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची मांडणी सुरू आहे, बांधणी सुरू आहे, ती बांधणी आणि ती मांडणी त्यांच्या विजयाकडे जाणारी आहे. धर्माचा मोठ्या प्रमाणात आधार या देशात घेतला जातोय. इथे लोकांना सोयीसुविधांपेक्षा धर्म कसा अधिक महत्वाचा आहे हे सांगितलं जातं. त्यामुळे निश्चितपणे उद्याच्या 22 जानेवारी नंतर प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली की 26 जानेवारी नंतर भारतामध्ये कधीही लोकसभा निवडणुकांचा बिगुल वागू शकतो. आताच जसं की आमचे वरिष्ठ मित्र देशमुख साहेबांनी सांगितले, नामदार आठवले साहेबांनी सांगितले की मे मध्ये निवडणुका होतील, याचा अर्थ त्यांचा कार्यक्रम सेट आहे. तेव्हा कधी तापतो आणि त्याच्यावरती पोळी कधी शेकायची भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे माहित आहे. त्यामुळे केंद्रामध्ये भाजपची सत्ता येईल, ती सत्ता अडवायची असेल तर जो काही महाविकास आघाडीमधला घटक पक्ष आहे किंवा इंडियामधली जी काही घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांनी जागा कोणाला किती मिळतात यापेक्षा सत्ता आपल्याला स्थापन करायची आहे, हा उद्देश डोळ्यासमोर जर ठेवून त्यांनी निवडणुका लढल्या तर कदाचित संसदेमध्ये सक्षम विरोधी पक्ष तरी बघायला मिळेल. अन्यथा आता जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणामध्ये आगामी काळामध्ये लोकसभेमध्ये वन हँड म्हणजे जे बहुमत पाहिजे त्या बहुमतापेक्षाही जास्त बहुमत भारतीय जनता पार्टीचं असेल.